पंचांकडे जोरदार अपील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवर धावा तब्बल 1. संघाचं खातं उघडलंय, आपलं वैयक्तिक खातं उघडले. धनंजय खेळतो 1 या धावसंख्येवर. स्ट्राईकला येतो चंद्रकांत वीर. हा डावखुरा फलंदाज कुंभिवली संघाचा, ज्याने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली. शतरक्षी विहरचना, बॅकवर्ड शॉट लेग, फर्स्ट स्लिप, सिली मिड ऑन, मिड विकेट, सॉरी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. चांगलं क्षेत्र सजवलंय. 4 षटकांचा सामना आहे. चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी चंद्रकांत आणि धनंजय याला चांगली खेळी साकारावी लागली या मैदानावर. पुन्हा एकदा बंड्या कराडे एक्सप्रेस तयार होते, ज्याच्या नावाने संघ गणला जातो असा अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू गोलंदाज तयार. इथे मात्र लेग बिफोर द विकेट. पंचांकडे मोठे अपील. पंचाने अपील स्वीकारली. फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. आशिष मालुसुरे यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचे पारितोषिक. आणि बघा, प्रेक्षकांना सूचना असणार आहे, आपली गाडी व्यवस्थित पार्क करायची आहे. जाण्या येण्याकरता रस्ता ठेवायचा आहे. काल या ठिकाणी भरपूर ट्रॅफिक झालती. जाऊया आपण मैदानावर. आशिष मालुसुरे यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचे पारितोषिक. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू खेळून काढलाय. सिलिमिडॉनला चेंडू अडवणार, उचलणार. तत्पूर्वी सिंगल. धावसंख्या धावा पाहायला मिळते. टोटल 2 धावा, 1 बाद 2. प्रतीक 11 कराडे विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ कुंभिवली असा आजच्या दिवसातील, आजच्या रजनीतील हा पहिला सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पंचांकडे अपील. या अपीलवर जोश जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. पंचाने जाणलंय. गुडलेन स्पोर्ट चेंडू पडला, थोडीशी उचली घेतली. बाकीची कामगिरी चोख बजल कीपरने. निर्धावत चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. धावसंख्या धावा टोटल 2, 1 बाद 2. वेगवान गोलंदाजी करतोय बंड्या, ज्याच्या नावाने संघ गणला जातो कराडे संघ. पुन्हा एकदा बंड्या. पंचांकडे जोरदार अपील. लेग बिफोर द विकेट. पंचाने जाणलंय. डाव्या चेंडू बाहेर होता. लेग बाईच्या रूपाने 1 धाव निश्चितच. बॅटने बॅट कट होती. 1 धाव निश्चितच. धावसंख्या धावफलकावर 1 बाद 3. बॅट कट, शॉर्ट पॉइंट, बॅकवर्ड शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट बाउंड्री. हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात. जेल होणार का? आणि हा जल टिपलाय. दुसरा मोहरा गारद झालाय कुंभिवली संघाचा. एक षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावा टोटल
2-3. काय गोलंदाजी, बंड्या यांनी खरोखरच टॉस जिंकला, हातामध्ये बॉल घेतला आणि बॉलिंग करताना व्हेरिएशन दाखवलं, टप्प्यावर नियंत्रण ठेवलं. इन स्विंग आउट स्विंग पाहायला मिळाली. गाड्या पार करायच्या नाही आहेत कारण पाहुण्यांची गाडी तिथून येते, तर विनंती करतो की जागा ठेवायची. जो रस्ता आहे तिथे कोणी गाडी पार करायची नाहीये. भरपूर जागा आहे पार्किंगला. थोड्याच उशिराने या ठिकाणी उरणचे माजी आमदार मनोज शेठ भोईर या पाहुण्यांचा, या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. तर प्रेक्षकांना विनंती असणार आहे, खेळाडूंना विनंती असणार आहे, गाडी आपली पार्किंगच्या ठिकाणी लावायची आहे. येणे जाण्याकरता रस्ता खुला ठेवायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. जाऊया आपण मैदानावर. एक षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावपकड धावा टोटल 2-3 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू अति वेगवान चेंडू होता. विवेक काय गोलंदाजी करतोय. पहिला गोलंदाज बंड्या, दुसरा गोलंदाज विवेक. धावसंख्या धावपकड टोटल 2-3. आता कुंभिवली संघाला थोडासा विचार करायला हवा आहे. या ठिकाणी आपल्या खांद्यात जोखीम स्वीकारला हवी आहे फलंदाज मैदानात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर असणार आहे. स्ट्राईकला आहे फलंदाज धनंजय. आता धनंजयला आक्रमक पवित्रा घ्यायला हवा आहे कारण 4 षटकांचा सामना आहे. काल पाहिला आपण या मैदानावर 50 धावांचं टार्गेट चेस केलं. हा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे. हा चेंडू पकडला फलंदाज. पुन्हा एकदा तिसरा फलंदाज बाद होतोय कुंभिवली संघाचा. विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय. आपल्या देखील आई एकविरा चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके मान्य श्री गोविंद पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण आई एकविरा चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. आता राहुल आणि बंटी क्रमांक 5 फलंदाज बंटी जातो मैदानात. 3 मोहरे गारद झालेत. विनय काय गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू विनय. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर असणारी. धावसंख्या धावपकावर 3-3 म्हणजे अतिशय दयनीय अवस्था पाहायला मिळते. टॉस हारला आणि प्रथम फलंदाजी करताना धावा जमवताना मात्र थोडा कठीण होऊन बसलाय. बंटी स्ट्राईकला येतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज राहुल. विनय तयार. राईट हँड ओव्हर द मारा करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे जोरदार अपील. पंचाने स्वैर मारा घोषित केला. अवांतर धावसंख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचतो 3-4. प्रत्येक 11 कराडे विरुद्ध जे हनुमान क्रिकेट संघ कुंभिवली असा सामना सुरू आहे मैदानावर. कुंभिवली गावचे विद्यमान उपसरपंच तुषार गायकवाड साहेब या पण व्यासपीठावर. गोलंदाज विनय तयार. पुन्हा एकदा लेग बिफोर द विकेटचे मोठे अपील. चेंडू जातोय शॉर्ट बॅकफुटला. अडवणार, उचलणार. तत्पूर्वी एक धाव सहज पूर्ण करतो फलंदाज राहुल आणि बंटी. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या टोटल पाहायची झाली धावफलकावर 3-5. विद्यमान सदस्य कुंभिवली परेश गायकवाड साहेब या आपण व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. प्रत्येक 11 कराडे विरुद्ध जे हनुमान क्रिकेट संघ कुंभिवली. इथे मात्र चेंडू खेळून काढला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू अडवणार, उचलणार. खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. गुड रन बीट इन द विकेट. या चेंडू टोटल धावा आल्या 2. धावसंख्या 7 विकेट लॉस कुंभिवली. नितीन कडपे साहेब या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे. गुरुग्राम पंचायत मोहपाडा वासंबेचे विद्यमान सदस्य संतोष दादा मांडे या पाहुण्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. अनिल शेठ पाटील
या पाहुण्यांचा देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। जाऊया आपण मैदानावर। 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय। धावपकड धावा आहे त्या टोटल फक्त 7 धावा, म्हणजे खरोखरच टॉस जिंकलं कराडे संघाने। BN पाटील माजी सरपंच वासंबे मोहपाडा यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। दादा या आपण आई एकविरा चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असणार आहे। नारायण पेडणेकर या साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। त्यांनी या ठिकाणी बिस्तर दिलेले आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे। जाऊया आपण मैदानावर। गोलंदाज तयार। इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जातो सी इमारत जवळच्या, चांगला क्षेत्ररक्षण, चेंडू अडवलाय, उचलणार, फेकणार, 2 धावा सहज पूर्ण करतो फलंदाज। टोटल धावसंख्या 9 धावा धावफलकावर, 3 बाद 9। आता इथे कुठेतरी राहुल आणि बंटी याला आक्रमक पवित्र घ्यायला हवा आहे, कारण आपण पाहतोय काल ह्याच मैदानावर 40-50 धावांचं टार्गेट सेट करायचं, 50 धावांचं टार्गेट सेट झालंय, 60 धावांचं टार्गेट सेट झालंय। अशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल राहुल आणि बंटी या फलंदाजांना। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय तयार होतो, पुन्हा कॅमेरा इनच्या बाजूने राईट हँड ओव्हर द मारा करतोय। क्षेत्रशो विहरचना, मिड विकेट बाउंड्री, स्क्वेअर लेग बाउंड्री, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ। हा चेंडू हवेमध्ये आहे, पाहायचा आहे, पंचाचा इशारा येतोय, फलंदाज परत तंबूच्या आश्रयाला। पंचांकडे जोरदार अपील, पंचांनी अपील स्वीकारली, फलंदाज बाद। क्रमांक 6चा फलंदाज मैदानात अंकुश। पंकज पाटील उत्कृष्ट समालोचक या पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। पंकज या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे। जाऊया आपण मैदानावर। इथे मात्र अतिशय बिकट अवस्था पाहायला मिळते कुंभिवली संघाचे। टॉस हरला आणि 4 बाद 9 धावा। गोलंदाज संजय तयार, राईट हँड ओव्हर द मारा करतोय, चांगला फटका आहे, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनला, चेंडू अडवणार, उचलणार, तत्पूर्वी 1 धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज अंकुश आणि राहुल। या 1-2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 10 धावा धावफलकावर, 4 बाद 10। सुपर डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगला चेंडू, वेगवान चेंडू, उजव्या खांद्यात जोर दिला, चेंडू आपटला आणि ते मात्र बाकीची कामगिरी चूक बजलं कीपरने। 4 बाद 9 अशी अवस्था पाहायला मिळते। तिसरा षटक प्रगतीपथावर असताना धावा जमवाव्या लागतील। संगम सरांचा इशारा येतोय, स्वैर मारा होतोय, आव्हांतर धावसंख्येत भर पडते, संघ जाऊन पोहोचतोय 4 बाद 11। प्रतीक 11 कराडे विरुद्ध जे हनुमान क्रिकेट संघ कुंभिवली। टॉस जिंकला कराडे संघाने, गोलंदाजी करताना बंड्या, विनय आणि संजय अप्रतिम मारा केला। फुलटा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू डीप एक्स्ट्रा दिशेने, 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण 1च धाव, सिंगल। धावसंख्या धावफलक टोटल 12 धावा। खूप कठीण परिस्थिती आहे, आपल्या खांद्यात जोखीम स्वीकारला हवे, मोठे मोठे फटके घ्यायला हवेत। राहुल आणि अंकुश यांनी आपल्या खांद्यात जोखीम स्वीकारला हवी, कारण आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ आहे, धावा जमवाव्या लागतील। पुन्हा एकदा वेगवान चेंडू, अति वेगवान, वेग दिला चेंडूला। 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला, धावपकड धावा तर टोटल 12। 18 चेंडूंचा खेळ संपलाय, धावपकड धावा 4 बाद 12। प्रतीक 11 कराडे संघाने बंड्या मास्टर माइंड त्यांनी जाणलं, ओळखलं, पहिला सामना आहे, आज थोडी थंडी आहे, त्याचा फायदा उचलला आणि गोलंदाजी करताना भन्नाट मारा केला, तिखट मारा केला, वेगवान गोलंदाजी केली आणि धावसंख्या रोखण्यात आतापर्यंत यश प्राप्त झालाय। 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला, धावपकड धावा तर टोटल 4 बाद 12। आता कुंभिवली संघाचे जे सरपंच आहेत थोडे टेन्शन मध्ये असतील, सदस्य परेश गायकवाड आणि उपसरपंच तुषार गायकवाड थोडे टेन्शन मध्ये आहेत, कारण आपण पाहतो काही 40 किंवा 50 धावांचं टार्गेट सेट करायचं होतं। अशा वेळी कराडे संघाचा बंड्या, विनय आणि संजय यांनी भेदक मारा केला, कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, कधी वेगवान
अशी गोलंदाजी केली आणि पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आतापर्यंत टॉस जिंकल्यानंतर कराडे संघाने. शत्रक्ष व्यूहरचना शेवटचा हा षटक आहे हाणामारीचा. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर लेग बाउंड्री स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर. इथे मात्र पूर्ण तोच फटका मिड विकेटच्या लॉंग ऑनच्या मधून चेंडू चाईल का. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टोटल धावा धावफलकावर पाहायला मिळतात 14 धावा. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. ह्या 5 चेंडूत 2 षटकारांची गरज असणार आहे. मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे कुंभिवली संघाला. कारण समोर संघ आहे बंड्या जो या पंचकृषीतील चांगला खेळाडू आहे. बॅकफुट वगैरे जागा बनवली. शॉट सिलेक्शन केला. गॅप मधून फटका मारलाय पण इथे मात्र शत्रक्ष येतो चेंडू खाली अडवतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा आले टोटल 2. टोटल धावा धावफलकावर त्या 16 धावा. कुठेतरी 30-35 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. अजूनही वेळ गेली नाही. शेवटचे 4 चेंडू बाकी असणार आहेत. टॉस करण्यासाठी विनंती असणार आहे इसंबे संघाचा संघनायक आणि वानिवली संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी पण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गोलंदाज तयार होतो. शेवटचा हा गोलंदाज अंकित तयार होतोय. स्क्वेअर चेंडू अडवतोय पण इथे मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या धावफलक टोटल 18 धावा. 4 बाद 18. पहिला गोलंदाज बंड्या नंतर विनय संजय आणि हा अंकित गोलंदाज. चांगली गोलंदाजी करतोय. टॉस जिंकला. हातामध्ये बॉल घेताना बॉलिंग करताना गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्प्यावर नियंत्रण ठेवलं. चांगली गोलंदाजी केली आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त झालं आणि याचं श्रेय जातो क्षेत्ररक्षकांना. चांगला क्षेत्ररक्षण केलंय या ठिकाणी. चेंडू हवेत होता. 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. धावसंख्या धावफलक टोटल 19 धावा. 4 षटकांचा सामना आहे. 40 धावांचं टार्गेट सेट करायचं होतं पण इथे मात्र येणारा फलंदाज कुचकामी ठरतोय. मोठे फटके घेत नाही. अजूनही कुठला षटकार किंवा चौकार आलेला नाहीये. गोलंदाज अंकित तयार. राईट हँड ऊर्ध्वमारा करतोय. हा चेंडू खेळून काढलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगली फेकी म्हणता येईल पण 2 धावा. एकूण टोटल 21 धावा धावफलकावर. आमचे प्रमुख अतिथी आशिष मालुसुरे यांच्याकडून बक्षांची खैरत आहे. लगातार 3 षटकार मारले कुंभिवली संघाच्या खेळाडूने तर 1000 रुपयाचे पारितोषिक होते. 2000 रुपयाचे पारितोषिक आणि 2 षटकार लगातार मारले तर 1000 रुपयाचे पारितोषिक. इथे मात्र चेंडू पाहायचा आहे. चेंडू हवेमध्ये. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. आळला आजच्या दिवसातील हा उत्तुंग षटकार. सन्माननीय आदरणीय कुंभिवली गावचे उपसरपंच तुषार गायकवाड साहेब या पण या ठिकाणी आपलं स्वागत केलं जाईल. मान्य श्री आदरणीय तुषार गायकवाड कुंभिवलीचे उपसरपंच त्या मान्यवरांना विनंती करतोय की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. संयुक्त आयोजक मान्य श्री बाबू मांडे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि मायाची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आणि एक आई एकविरा चषकाची एक गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे.
पाहुणे आपण या ठिकाणी आलात, आपलं आई एकविरा चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. अतिथी देवो भव अशी आपली संस्कृती आणि प्रत्येक पाहुण्याचा या ठिकाणी आदर सत्कार आपण या ठिकाणी करतोय. साठी किती आहेत? धावसंख्ये टोटल 27 धावा, 28 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू आणि 28 धावा. त्यानंतर मान्य श्री परेश गायकवाड या मान्यवरांना देखील विनंती करतोय, ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत कुंबिवले गावचे, आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मान्य श्री अशोकदादा पाटील या मान्यवरांना विनंती करतोय, यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांना देखील विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं. मायेची शाळ आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतायत आमचे लाडके आयोजक बाबू मांडे यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय आदरणीय विशाल मामुनकर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कुंबिवली या पाहुण्यांना देखील विनंती करतो की आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत होत आहे. मान्य श्री नारायण पेडणेकर या मान्यवरांना देखील विनंती करतोय की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. ज्यानं पूर्ण पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे, पुण्याईचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय, ते आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व नारायणदादा पेडणेकर यांचे या ठिकाणी मायेचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करतात. मान्य श्री अनंत पाटील यांना देखील विनंती करतोय की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. येणारे 24 चेंडू 28 धावांची गरज असणारा मैदानामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक 11 कराड आणि जय हनुमान कुंबिवली. तर नाणेफेक जिंकलं होतं प्रथम कराडे संघाने आणि क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला होता. कुंबिवली टीमला आमंत्रण केलं होतं फलंदाजीसाठी आणि आता मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते येणारे 24 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. समोर डावखुराचा फलंदाज कराडे टीम कडून आपल्याला पाहायला मिळतो. प्रतीक आणि नॉन स्ट्रायकिंग वरती बंड्या पाहायला मिळतो. गोलंदाज कुंबिवली टीम कडून आपल्याला पाहायला मिळतो अंकुश. प्रथम गोलंदाजीसाठी वापरला गेलेला गोलंदाज अंकुश आपल्याला पाहायला मिळतो. ह्या वेळेस सुंदर चेंडू, परंतु पहिला चेंडू लाईन भिरकाडून बसणारा चेंडू स्वीर चेंडू घोषित केला. श्री गणेश ओपन झालं ते म्हणजे कराडे टीमची आणि एक धाव जॉईंट होणारा. थँक्यू सो मच पंकज. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. मान्य श्री BM पाटील साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. माजी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच वासंब मोपाड्याचे त्या पाहुण्यांना विनंती करतोय की मायेची शाळ आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी आई एकविरा चषकाची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आमचे आयोजक केदार तेलंगे यांच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती स्वागत केला. पहिला चेंडू स्वेर, त्यानंतर चौकार, धावफलकावरती धावा लागले गेल्या ते म्हणजे 5 धावा. ह्या वेळेला स्लोअर पैचा चेंडू परंतु हलक्या हाताने खेळला, तिथे एक धाव सहज रीतीने पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग वरती बंडा या ठिकाणी आमचे लाडके आयोजक पांडुरंग शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची शाळ आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी एक सामन्याची गोड म्हणून सन्मान चिन्ह देऊन
या ठिकाणी स्वागत करतायत. यानंतर होणारी मॅच इसांबे आणि वानिवली असणार आहे. तर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण त्वरित संपर्क साधायचा, नाणेफेक करण्यासाठी यायचा. जर आपण वेळेवरती आले नाही तर 3 षटकांचा सामना केला जाईल. दोन्ही टीमनी नोंद घ्यायची आहे. गोलंदाज तयार, 5 धावफलकावरती लागले गेलेत. बंड्या स्ट्रायकिंग यावेळेला सलक्यातनं कट केला, तिथे सर्कल मध्ये चेंडू उचलणार, एकच धाव मिळतीय. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळतीय. एके धावेवरती काय मिळणार नाहीये. 6 धावफलकावरती लागले गेलेत. 7 धावफलकावरती लागले गेलेत. कुंबिली टीमनं जर हा सामना जिंकला तर आशिष मालुसरे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात इथे लागली गेली आहे. परंतु धावफलकावरती धावा लागले गेलेत. कराडे टीमचे 7 धावा. डावखोऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक, त्याच्या समोर गोलंदाज अंकुश. यावेळेस देखील चांगला शॉट देखील सिलेक्ट केला होता, परंतु झेल केली दान जमिनीला. परंतु ही मात्र चुकी कितपर्यंत महागात पडेल पाहणे गरजेचं. या चेंडूवरती एकच धाव आली. धावफलकामध्ये बदल होणाऱ्या धावफलकावरती धावा लागले गेले त्या म्हणजे 8 धावा. चुकी जरूर केली क्षेत्ररक्षकांना, कारण की आधीच धावा खूप कमी आहेत आणि त्याच्यामध्ये चुका करणं हे देखील खूप चुकी असणार आहे. आणि ही चुकी कितपर्यंत भागात पडेल हे आपल्याला कुंबिवली टीम कडून नक्कीच पाहायला मिळेल. बंड्या आणि त्याच्यासोबत खेळतोय प्रतीक. आणि धावफलकावरती धावा लागले गेलेत 9 धावा. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अंकुश, परंतु क्षेत्ररक्षकांना दिली नाही साथ त्याला. यामुळे तरी चेंडूवर कशा रीतीने गोलंदाजी करणार गोलंदाज अंकुश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जास्त उचली घेणारा चेंडू, परंतु लाईन भिरकाडून बसणारा चेंडू. स्वेर चेंडू पंच आमचे घोषित करतात. स्वेर चेंडूच्या साह्याने मात्र धावफलकामध्ये बदल होतोय. 10 धावा धावफलकावरती लागले गेलेत. नक्कीच चौकार आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर आता स्वेर चेंडूच्या साह्याने धावफलकामध्ये वाढ होती. 9 धावा धावफलकावरती लागले गेलेत. यावेळेस बॅटची एज जरूर लागली. मागच्या दिशेने चेंडू दणदणीत करत जातो. 4 धावा. 4 धावेच्या साह्याने मात्र धावफलकात मात्र झपाट्यानं वाढ होते. ओव्हर टू डीज आहे. पाच चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात ते म्हणजे अंकुश या गोलंदाजानं. भांड्याच्या बाट मधून मागच्या दिशेने एक चौका राहिला. आता शेवटचा चेंडू खेळी करण्यासाठी बंड्या तयार आहे. यावेळेस सकुट टप्प्याचा चेंडू आडव्या पट्ट्यानं खेळला. तिचे क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फील्ड आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव. एके धावेच्या साह्याने पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात ते म्हणजे 14 धावा. चांगली सुरुवात करून दिली ती म्हणजे प्रतीक 11 कराडे संघानं 14 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये अंकुशनं 14 धावा खर्च केल्या. थँक्यू सो मच. या ठिकाणी पांडुरंग कडपे या मान्यवरांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पांडुरंग कडपे यांना विनंती करतोय की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आमचे आयोजक मान्य श्री दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे मान्य श्री अनिल मांडे या मान्यवरांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अनिलजी मांडे यांना देखील विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. टॉस बॉक्स मध्ये यायचं आणि यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. वानिवळे आणि विसांबे या दोन्ही संघांच्या संगणकाला विनंती करतो की लगेच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. फक्त तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी राहील, कारण खूप वेळ दिलाय. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतोय की 5 मिनिटाचा अवधी राहील. जर 5 मिनिटांमध्ये जर तुम्ही आले नाही तर तुम्हाला निश्चितच 3 षटकांचा खेळ करावा लागेल. नवीन गोलंदाज कुंभली टीम कडून आपल्याला वापरला गेलाय तो म्हणजे अलंकार. पहिल्या षटकात अंकुशनं 14 धावा खर्च केल्या, परंतु आता समीकरण बदलला. येणारे 18 चेंडू आणि 14 धावींची गरज असणारा गोलंदाज अलंकार तयार.
डावखोऱ्याचा गोलंदाज, परंतु 5वा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती डॉट चेंडू. जशी जशी डॉट चेंडू तशा मात्र कराडे टीम वरती स्पेशल पडणारा. कुंबिवली टीम कडून चांगली गोलंदाजी करावी लागेल, ती म्हणजे अलंकार या गोलंदाजाला. एक डावखोराचा गोलंदाज नॅचरल टर्न असतो असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु काहीतरी चमत्कार करावा लागेल मैदानामध्ये अलंकार या गोलंदाजाला. गोलंदाज सियारा यावेळेस मात्र जास्त उचली घेणारा चेंडू होता, परंतु स्वेर चेंडू घोषित केला जातो. पहिला चेंडू मात्र अगदी धीम्या गतीने टाकला होता, त्यानंतर मात्र लाईन लेन भिरकाडून बसतोय गोलंदाज आणि स्वेर चेंडूच्या साह्याने मात्र धावफलकामध्ये वाढ होती, ती म्हणजे 15 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 15 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 24 चेंडू 28 धाव्यांचा पाठलाग करत असताना कराडे टीमची धावसंख्या मात्र धावफलकावरती लागली आहे 15 धावा. अलंकारच्या हातामध्ये चेंडू सोपवला, परंतु अलंकारला मात्र काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज अलंकार तयार. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळला, सर्कल मध्ये चेंडू तिथे मात्र उचलणार, मिस फील्ड जरूर होती. एक धाव होती तिथे मात्र 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावेच्या साह्याने मात्र स्कोर कार्ड मध्ये झपाट्यानं वाढ होती. 17 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 17 म्हटलं की कोणाच्या तरी बाजूने खतरा असतो, परंतु 17 आणि तो कोणाच्या बाजूने येणार खतरा, कारण गोलंदाज अलंकार चांगली गोलंदाजी करतो, मोठे फटके मारून देत नाहीये, तो म्हणजे बंड्या या फलंदाजाला. नक्कीच प्रतीकच्या बॅट मधून एक चौकार, त्यानंतर बंड्याच्या बॅट मधून एक चौकार आला होता, त्यानंतर मात्र शांत बसवलंय दोन्ही फलंदाजांना. या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करतो अलंकार. यावेळेस मागच्या दिशेनं खेचलाय, मोठा फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय, प्रेक्षक बनतोय आणि ओरटुडीज आणि सर्वांचं स्वागत करतो आई एकविरा चषक 2024 मध्ये. आपल्या एरियामध्ये ही पहिलीच नाईट टुर्नामेंट असेल, खूप सुंदर आयोजन केलं. यावेळेस देखील धीम्या गतीने टाकलेला चेंडू परंतु रिव्हर्स अटर्न केला, तिथे क्षेत्ररक्षक धावतो, परंतु चेंडू मात्र जिंकला जातो. चौकारापर्यंत चेंडू पोहोचवला, तो म्हणजे बंड्या या फलंदाजानं चांगली फलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा बॅक साईडच्या दिशेने चेंडू जातो, तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं मात्र कोणतेही प्रयत्न केला नाही. सामना फिनिश केला, तो म्हणजे बंड्या आणि प्रतीक या सलामीर जोडीनं. चांगली फाईट पाहायला मिळाली, ती म्हणजे कराड्या आणि कुंबिवली या टीम मध्ये, आणि जिंकलाय कराडे टीम. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी. थोडे संघांना खूप गायकवाड